नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना. चला भावा बहिणींनो, आज आहे मतदान मतदान मतदान. प्रचार संपला, कानाला आराम पडल. प्रचार संपला आता. लय प्रचाराने डोकसं उठत होतं रोज. रस्त्याने वरडत आरडत पडायचं. मांडू मांडू हा. आपले मत असं करत, आपले मत आपले मत. काय बाई म्हणलं, कवा ते मतदानाचा दिवस येईल आणि कवा मतदान करून पटकीनं मोकळं हो, आणि कवा हे डोक्याचं ते रस्त्याचं जी फन 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 कानावर आवाज येत होता ना, कवा बंद होईल असं झालं होतं. पण आज कुठं सुद्धा गाडी म्हणजे अशी वरडत पळाना बाया. आज सगळ्या तिकडं रजेवर लागल्या वाटतं. बरं असू द्या. चला तर आज भाऊ बहिणींनो, मी मस्त पैकी असा बेत बनवलेला आहे. तर आता इथं बाजरीच्या भाकरी झाल्यात आणि इथं टाकलेला आहे मी कालवण बोंबील. म्हणलं बोंबील खाऊनच आज म्हणलं मतदान करायला जावं, म्हणजे कसं तरतरी येईल जरा. थांबाय नाही उन्हात नाही थांबत. सावली ती ही असती ना, पडवी असते ना, मग शाळेची पडवी शाळेत असतात ना मतदान. मग शाळेला पडवे असतात की असतात, पण मला वाटलं मी कधी गेलेच नाही ना बघायला. आणि उन्हात मतदान कोण एवढं तरताळणार आहे? येत्याला निघून घरी. आजकाल कोणी नाही तारात जेवायला घेत, नको म्हणतात. येत्याला घरी निघून. मतदान आहे 7वीच 8वीच वर्ग. तर मस्त पैकी होका असं बोंबलाचं कालवण मी टाकलेलं आहे. डाळ ही टाकून होका, कांदा डाळ टमाट नादच खुळा कालवण पाताळ ढळढळी चुरून खाया जोग केलंय मी. आठवायचं मग काय लगेचच काढायचं, पण तोंडाला माझ्या पाणी सुटायला लागलंय ना. तिकडं गॅसवर टाकलंय नवर देवाला, म्हणजे कालवण पियाने बटाट्याचं. एवढं बटाटा आम्ही खाऊन खाऊन फुगायला लागलोय आणि नवऱ्याच्या सांगाव का माशी आहे ना. आम्ही बोंबलाने आमच्या तब्येती वाढत्यात, तुमच्या दाजीच्याच का म्हण वाढत नाही बरं त्या ह्यानी बटाट्यानी? का बरं असं असल? आमची वजन वाढत्यात बटाट्यानी. अगं पप्पा रोज कसरत करतात असं वाटतंय मला, बघत नाही मी. बराबर तुझं. जिमला जात्यात, कसरत करायला जिमला जात्यात. ते मग फिट मध्ये येतात. आणि आमचा एक चाललाय की बारामतीला, एक चाललाय नगरला, एक चाललाय काय म्हणतात का नाही ह्याला सोलापूरला, एक चाललाय मुंबईला. ही ह्यो हात इकडं नगर, ह्यो हात चाललाय इकडं बारामती, पाय चाललाय इकडं मुंबईला, हे चाललंय तिकडं सोलापूरला. फगाड्यावानी झालं सगळं. असू द्या. चला, देव देईल त्यात समाधान मानून घ्यायचं, असं असतंय तुमच्या पूनमताईचं. मशीन बंद आहे. कशाची कशाची मशीन? काय करायचंय तुला? कशाला का नाही ते कुठं ना कधी ठेवू. मी चालवलीच नाही अजून. बघू आपण चालू. आपल्याला येत नाही ते आपण करायचं नसतं. कशाला केसन फिस हाय हे बी करपोटून ठेवची तिरकुटून करापली फिरापली म्हणजे काय करायचं? नाही करपत. इस्त्रीनं कापाड कसं चिटाकतं तसं जर झालं तर काय करशील? ऑनलाईन मागवली. किती दिवस झालं मागवली होती मी, पण वापर नाही काय नाही. एवढं भुक्याचलाय काय तुम्ही? किती आता? किती? 13 14 15 16 17 18 19 20 24 32 50 किती वाजल्यात? 12 वाजले ना. आणि मग 12 वाजेपर्यंत माणसं 2-2 वाजेपर्यंत बिगर आणा पाण्याचे राहू शकतात. तुम्ही 12 वाजेपर्यंत राहू शकत नाही का? किती बोलावं लागतंय ठसका लागूच तर नवऱ्याला. तशी तर भूक मला पण लागलेली भाऊ बहिणीनं. पण चला आता इलेक्शनला परत मतदान करायला जायचंय. तिथून पुढं अजून मिरची मसाल्याचं सामान आणावं म्हणती. मसाला चालू करायचा ना आपला, तिकडं जावं लागल. काहीतरी उद्योगधंदा केल्याशिवाय मार्ग आहे का?
लेकरं बाळ सांभाळायची. हा 4 पैसे तेवढाच हातभार होतो परपंचाला. या दृष्टिकोनातून आपलं काय नाही काय करत राहायचं. आता ही चुलीव कालवण टाकलंय भाऊ बहिणीनं, इतकं झणझणीत कालवण बोंबलाचं की त्याचं नाव तीच. बाजरीच्या भाकरीवर चुरून खायला तर नादच खोळा. हा लागणार आहे एकच नंबर. बाजरीच्या भाकरीवर चुरून खायला 1 नंबर. तर कुणाला आवडतंय बोंबलाचं कालवण त्यांनी नक्की सांगा कमेंट मध्ये. बोंबलाचं कालवण कुणाला आवडतं ते. हे काय बसली इथं मी चुलीला जाळ घालत. पियाने टाकलंय तिकडे गॅसवर बटाट आणि मी बसली चुलीला जाळ घालत इथं. एवढं कालवण शिजलं म्हणजे पटकन आपण बी जेवायचं. भूक लागली. पिया बटाट्याचं झालं का कालवण? तिकडे गॅसवर टाकलंय ते. मी चुलीवरच करते इथं स्वयंपाक भाऊ बहिणीनं. रात्री पियानेच केलता इथं चुलीवर स्वयंपाक. झणझणीत असं कालवण केलंय. तर चला म्हणलं काढा व्हिडिओ. परत आहे ना टाइम नाही भेटायचा. एकदा परत गुतलं ना तिकडं मतदान ही करायला गेल्या तिकडंच किती वेळ लागतो किती वेळ नाही. टोमॅला भाकर टाकली का हो? हा टाकायची ना टोमॅला भाकरी. तो काय करतो भाकरी टाकलं ना खात नाही. तशीच म्हणजे जेव्हा त्याला भूक लागल ना तेव्हाच तो खातो भाकर. असा खात नाही. आणि त्याला सवयच आहे नुसती कुरडी भाकर खातो ते. दुसरं काय नाही खात. आणि रोज भाकरच लागते त्याला लहानपणापासून सवय. जसं आता पहिल्यापासून भाऊ बहिणीनं जसं आपल्यात होतं तेव्हा तसं आपण दिलेलं आहे त्याला. मग तो तसाच खातो. त्याला म्हणजे असं मटण ही जरी टाकलं ना. आता त्या दिवशी आणलं होतं तुमच्या पूनमताईने मटण. अक्षरशः ती मटण सुद्धा आहे ना त्याला टाकलं तर ते खाल्लं नाही त्याने. म्हणजे असं वेगळं सिस्टीम आहे त्याचं. त्याला ती खाद्य आणलं होतं त्याचं मेडिकल मधून. ती सुद्धा त्याने खाल्लं नव्हतं. म्हणजे असं टोम्याचं काम आहे. तो भाकरी खाऊन आपली समाधानी. जे आपल्यात आहे तीच, जे आपल्यात अवेलेबल असतं ना तीच खातो तो. टोम्या तुम्हाला दाखवते कालवण मी कसं केलंय. झणझणीत बोंबलाचं शिजतंय अजून. त्यातून उकाळ्याच निघते त्या. हे काय थांबा एकच मिनिट. बघा कालवण हे काय कसं झणझणीत चाललंय. बघा टमाटर टाकलंय. कोथमीर बी होती आता बाजारावरून आणलेली. कोथमीर टाकली. तुम्हाला सांगते कांदा टाकलाय. अजून काय टाकलंय? डाळ टाकली मटकीची. बटाट्याचं कालवण झालं का इचरा की पियाला. मी टीव्ही बघत बघत जेवणार आहे. टीव्ही बघत बघत हा इथं नाही जेवणार होत. हा मग निघू भाकर न्या
न्या की बटाट्याचं कालवण झालं असं. जा की झालं असलं तर करा चालू जेवायला आलीच मी. मला लागली लय भूक. होतंय ना बसलोय 5 मिनिटं मग तुझं झालं मग. ते होऊन द्या कवा व्हायचंय तेव्हा तुमचं झालं असेल कालवण. पण चला म्हणलं बायको बरं जेवा आज प्रेम. काय बायको बरं जेवायचं या बरं आहे आपलं ती 4 हात लांब असलेलंच. लय प्रेम होतो चाललं ना की काय होतं भांडण तांडण वाढतं व त्याच्यामुळं प्रेमला स्टॉप दिलाय मी. उतूच घालवायचं नाही आणि चटका बी बसवून घ्यायचा नाही असं नाही. पण आज मला तुझ्या बरं जेवायचं नाही. मला जेवायचं तुमच्या बरोबर. मी या बोंबलाचं कालवण केलंय त्यासाठी. तुमच्या बरोबर जेवायचं नाही त्यासाठी मी वेगळं बसून खाणार आहे. तुझ्या बरं जेवायचं म्हणजे तुला काय चिकटून बसणार आहे का जेवायला? अहो चिटकूनचा विषय नाही व मग पण आपलं ज्या आपल्या पोटाला भूक लागली म्हणल्यावर खाऊन घ्यावं. काय कशाला वाट बघत बसायची कोणाची? ती यायचं कवान मग खायचं कवान. चल बाबा तुला कसं आहे प्रेमाने बोललेलं सुधारणा म्हणजे व्हाय ना तुला सहन व्हाय ना. तू येडी बाय आहे म्हणा. म्हणा बरं एकदा. एवढी कशी म्हणावं लागेल मग शेणी म्हणावं लागेल तुला. हं? माझं काय हो खितच बसून जेवाय बसली मी. हा म्हणून म्हणलं मला इथं आणायचं. माझं काय हो का असं कालवण घेऊन तिकडे जाया बसली मी घरात. माझं काय आलं मनाला तर दुई पाकली आलं मनाला तर गेली शेणाला नाही तर टिकली पाटी न इथं बसली उन्हाला. बस बरं उन्हाला जाऊन. नाही आता नाही ना बसू शकत. आता मी फॅनला जाणार आहे बसायला. ए पिया तुम्हाला जेवायचं ना? चला चला कालवण झालंय. ए पिलू आण मला कालवण येत वाढून. चल जेवून दे इथं बायको बस बस. अहो तिकडे जाणार आहे मी हॉलमध्ये कालवण घेऊन. आता घ्या बरं तिथलं भांडण एक पळी. चला मला घेऊन द्या. बडी तगारी द्या मला. बडी तगारी लागते. आणखी आणखी ती राईट राईट हुशार झाल्या तर आता माहिती झालंय माझी तगारी कोणची आहे ती. काय आता बोंबील कालवून घेते. चला जेवाय भावा बहिणीनो. जाते बाई जेवाय लय भूक लागली. चोरून खाती जरा जीवाला बरं वाटल. पोटभर जेवल्यावर आपलं. बोंबील कालवण. तर चला भाऊ बहिणीनो करते जेवण. मग घ्या सगळ्यांनी आपापली काळजी. भेटू मग पुढच्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय. दाजीला बाय करा. बाय बाय सगळ्यांना. तुमच्या दाजीचं म्हणणं आहे आज मी जेवली तरच जेवणार आहे तर असू द्या. हो का आता बाजरीची भाकर फिकर घेते आणि जाते. ती आली बटाट्याचं कालवून घेऊन इकडं. अगं हॉलमध्ये ठेवायचं की हवेला तिथं. बापाला घेऊन आली कालवण.